आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. पत्रकार माननीय श्री नरेश शिवाजी जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री जगदीश हरिचंद्र दगडे, महाराष्ट्र माझा संपादक. महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. कर्तव्यात कसूर केल्याने मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल अतिग्रे यांची उचलबांगडी. रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करीत त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल कक्ष येथे नेमणूक केली आहे. राहुल अतिग्रे यांची मुरुड पोलीस ठाण्यातून उचलबांगडी झाल्याने मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे हे मुरुड पोलीस ठाणे येथे प्रभारी असताना मुरुड शहरात मे 2022 मध्ये संपत्तीच्या हव्यासापोटी पत्नीने मुस्लिम समाजातील प्रियकराच्या मदतीने औषध देऊन हत्या केली आहे असा संशय मयत यांच्या पुष्पा गांधी यांना आल्याने त्यांनी मुरुड पोलीस ठाणे येथे निवेदन देत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. मात्र मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी सदर निवेदनाकडे कानाडोळा करीत निवेदनात संशयित म्हणून नमूद केलेल्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचे अर्थपूर्ण प्रयत्न करीत असल्याचा संशय मुरुड तालुक्यासहित जिल्ह्यात व्यक्त होता. याबाबत मयत व्यक्ती यांची बहीण पुष्पा गांधी यांनी या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार संघटनांचे कोकण विभाग अध्यक्ष अमोल कुमार भलगट तसेच शिवसेनेच्या सीमा राऊत यांच्या मदतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या भेटी घेत सदर कैफियत मांडली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे संशयित आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ताबडतोब सदरचा गुन्हा हा गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांच्याकडे वर्ग केला. ज्या दिवशी हा गुन्हा वर्ग झाला त्या दिवशी सुद्धा मुरुड पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे सायंकाळी 4 ते 5:30 वाजेदरम्यान मुरुड बाजारपेठ येथील एका उपाहारगृहात बसले होते आणि आरोपींना पळून जाण्यास मदत केली असल्याचा आरोप मयत यांची बहीण यांनी केला आहे. आणि 5व्या सुमारास मयताची पत्नी आणि मुलगा हे जेव्हा निघून गेल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी जाऊन चौकशी करत असल्याचा बहाणा केला. मात्र सदर गुन्हा हा गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला असताना मुरुड पोलीस कर्मचारी का चौकशी करीत होते असाही सवाल उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे मुरुड पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी हे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे यांच्या सांगण्यावरून आरोपींना मदत करीत तक्रारदार यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत होते. राहुल अतिग्रे हे मुरुड पोलीस ठाणे येथे हजर होण्यापूर्वी ते पोयनाड पोलीस ठाण्यात असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीवर स्थानिकांनी संशयास्पद होती. त्यांची बदली होण्यापूर्वी त्यांनी पोयनाड मधील काही व्यापारी यांच्याकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बाजारपेठ येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वर्गणी गोळा केली. मात्र आजपर्यंत सदर कॅमेरे कुठे बसवले आहे त्याची माहिती अजूनही नाही. तसेच राहुल अतिग्रे मुरुड पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना मुरुड पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रभारी यांच्यासाठी निवासस्थान असताना सुद्धा ते मुरुड पासून साधारणपणे 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या JSW येथील वसाहत मधून ये जा करीत असताना ते त्यांची खासगी वाहन न वापरता शासकीय वाहनाचा उपयोग करीत होते. शासकीय वाहनाचा वापर करीत असताना त्याच्या इंधनाचा खर्च हा कुठून केला जात होता. तसेच आजपर्यंत मुरुड पोलीस ठाण्यात अनेक प्रभारी येऊन गेले मात्र त्यांनी कधी त्यांचे कार्यालयात वातानुकूलित आणि प्रशस्त असावे असे वाटले नाही. मात्र अतिग्रे यांनी येताच मुरुड पोलीस ठाण्यात अधिकारी पूर्वी बसत होते ते कार्यालय सोडून कारकुनच्या आणि पोलीस उपनिरीक्षक यांची बसण्याची जागा होती ती ताब्यात घेऊन ते वातानुकूलित केले. त्यासाठी जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केले गेले. ते कोणाच्या परवानगीने आणि त्याचा खर्च कुठून केला याचीही चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केली आहे. महाराष्ट्र माझासाठी अमोल कुमार जैन, अलिबाग.
मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.